चलो मित्रांनो, जस्ट RRB POचा मेन्सचा पेपर संपला. यावर्षीचा पेपर बघता ओव्हरऑल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. यावर्षीचा हा IBPSचा पहिला पेपर होता आणि पहिल्या पेपरमधून IBPSचा ट्रेंड नेहमी कळतो की कोणता सेक्शन कशा कशा पद्धतीने येतो. दरवर्षी जेव्हा आपण बघतो ग्रामीण बँकांच्या पहिल्यांदा एक्झाम होतात, नंतर IBPS क्लर्क असते, नंतर IBPS PO आहे, नंतर IBPS AFO पण तुमचे आहे, SO ज्याला आपण म्हणतो, SBI POचं नोटिफिकेशन आले. या ओव्हरऑल अनालिसिस जेव्हा आपण करूयात त्याच्यावरून तुम्हाला कळेल की आजचा ओव्हरऑल ट्रेंड कसा होता आणि अपकमिंग ट्रेंड सुद्धा या संदर्भात किंवा या पद्धतीचा असू शकतो का, तो हो, कारण IBPSची पहिलीच एक्झाम आहे. मग आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, आजच्या सेशनमध्ये आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने अनालिसिस घेतोय. आज आपण काय केलंय, आज आपण विविध विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत नवीन विद्यार्थी नाही आहेत, माझ्यासोबत असे विद्यार्थी आहेत जे जेन्युइन आहे, ज्यांनी मिनिमम एक वर्ष तयारी केली आहे. एक वर्ष तयारी केल्यानंतर मागच्याही वर्षी यांच्यातल्या बऱ्याच जणांनी काही मेन्स दिल्या होत्या. या मेन्स देऊन त्यांचं म्हणणं आहे की यावर्षीचा मेन्सचा एक्सपिरियन्स जो आहे हा आपण त्यांचा जाणून घेतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल अनालिसिस करून दाखवतोय. ईच सेक्शनचं अनालिसिस कसं होतं, म्हणजे प्रत्येक सेक्शन कसा होता, त्यानंतर ओव्हरऑल अटेम्प्ट कसे होते आणि सगळ्यात शेवटी जे आपण जाणून घेणार की क्वांटमध्ये नेमके विद्यार्थ्यांनी काय काय केलं, कशा कशा पद्धतीचा पेपर पॅटर्न विचारला होता. अपकमिंग विद्यार्थी जे भले यावर्षी RRB PO मेन्सला क्वालिफाय झाले नव्हते पण RRB क्लर्कला आहेत किंवा IBPS क्लर्क मेन्स त्यांची असेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की यावर्षीचा पेपर पॅटर्नचा ट्रेंड जो आहे हा तुम्हाला आज कळणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. तर शेवटपर्यंत क्वांट जेव्हा आपलं चालू असेल की क्वांटचा अनालिसिस कशा पद्धतीने होतं तिथपर्यंत व्हिडिओ बघा आणि मग त्यानंतर तुम्हाला वाटलं की कशा कशा पद्धतीचं होतं त्याबद्दल तुम्ही सजेशन कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया पहिल्यापासून. सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की ओव्हरऑल जनरल अवेअरनेसचा सेक्शन कसा होता. तर असा एक विद्यार्थी जो मागच्या वर्षभरापासून तयारी करतोय, राहुल, ज्याने जनरल अवेअरनेस अराउंड 37 अटेम्प्ट केलेत, त्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की जनरल अवेअरनेस बद्दल कसं होतं. राहुल, डिटेलमध्ये आम्हाला एकदा जनरल अवेअरनेस बद्दल सांग. सर, जनरल अवेअरनेसबद्दल सांगायचं झालं तर खूप जास्त काही हार्ड पेपर नव्हता. जनरल अवेअरनेसचा सेक्शन एकदम सोपा होता आणि सांगायचं झालं तर जे विद्यार्थी मागच्या 2 किंवा 3 महिन्यापासून फार तर फार म्हणजे इव्हन आपण आपल्या नवीन स्टार्ट झालेल्या बॅचेसला सुद्धा सर स्कीम वगैरे आणि शिकवतात. तर ते त्याच्या अनुभवावरून सांगतो सर की जर नुसतं तुम्ही स्कीम वगैरे जरी केले असाल तर स्कीमच्या भरोश्यावर तुम्हाला 8 ते 9 मार्क ते आणि ऑब्जेक्टिव्हचे सिंगल लाईनर असे काही क्वेश्चन होते जे सहज लक्षात राहण्यासारखे होते. म्हणजे ओव्हरऑल सांगण्याचा असं तात्पर्य की अक्षय सरांचं बऱ्या प्रकारे करंट अफेअर अक्षय सरांचे क्वेश्चन्स आले होते, कारण मुलांचं म्हणणं होतं की सर 30-35 साठी मॅडम सहज करू शकलो. हो सर, खूप जास्त असं ओव्हरऑल सहज जी होतं की डीप नॉलेज लागत होतं. नाही सर, थोडे क्वेश्चन म्हणजे जवळपास 14 ते 15 क्वेश्चन असे होते की ज्यांना तुम्हाला विचार करूनच सॉल्व्ह करावं लागत होतं. सिंगल लाइनर क्वेश्चन होते का? होते सर, सिंगल लाईनर पण होते, पण बट ऑब्जेक्टिव्ह बेस काही असे क्वेश्चन होते की त्यांना तुम्हाला व्यवस्थित विचार करूनच द्यावं लागतं. म्हणजे जिथं आपण 10-15 मिनिटात उरकवायचा प्रयत्न करतो त्या जागेवर तुम्हाला कमीत कमी 15 ते 17 मिनिटं एकदम शांततेत तुमचा पेपर सॉल्व्ह झाला असता. अच्छा, म्हणजे आपण जे 10 मिनिटात विचार करतो, 10 मिनिटात 12 मिनिटात GS सॉल्व्ह करायचे, तसा पेपर नव्हता. थोडं टाइम द्यावा लागत होता. हो सर, टाइम दिला तर डेफिनेटली अटेम्प्ट. हो सर. तुझ्या 37 अटेम्प्ट होणे मागचं रहस्य काय? सर, मी मागच्या जवळपास 1-1.5 वर्षापासून GA टचमध्ये आहे आणि इव्हन माझ्या म्हणजे प्रत्येक स्टेप मागे अक्षय सरांचा खूप मोठा वाटा. अक्षय सरांना फॉलो करतो, त्यामुळे 37 अटेम्प्ट डेफिनेटली करू शकला. आणि माझं सगळ्यांना तेवढंच सांगणे की बा जर तुम्ही सरच्या टचमध्ये जरी राहिले तर खूप जास्त तुमचं GA इम्प्रूव्ह होऊ शकते. एक्झॅक्टली. चलो, थँक्यू व्हेरी मच राहुल. चला, तर तुम्हाला एक अंदाज आला असेल की जनरल अवेअरनेस जे आहे, जनरल अवेअरनेस करायचा असेल तर प्रॉपरली डिटेलमध्ये अभ्यास करा आणि डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर अक्षय सरांना फॉलो करावं लागतं. ठीक आहे, पुढच्या मुद्द्यावर येऊया. लॉजिकल रिझनिंग. स्वाती आपल्यासोबत, जिने यावेळेस लॉजिकल रिझनिंगचे 29 अटेम्प्ट केले. तर 29 अटेम्प्ट कशामुळे एवढा अटेम्प्ट झाला आणि ओव्हरऑल मग त्याचा इम्पॅक्ट बाकी पेपरवर पडला का, तर तिच्या आपण भावना किंवा तिच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. पेपर असा एवढा हार्ड नव्हता आणि एवढा सोपा पण नव्हता, पण एवढं होतं की ते म्हणजे क्वेश्चन थोडे लेंदी होते. माझं कसं झालं, माझं रिझनिंग खूप चांगले, मला क्वांटला थोडंसं मी फंबल केलं, म्हणजे जमलं नाही तेवढं, म्हणून मी रिझनिंगला चांगला वेळ दिला. 35 मिनिट्स दिले, पण माझे मग अटेम्प्ट पण तेवढे 29 झाले.
पझल काही अनसर्टन पण होते, स्क्वेअर बेस्ड होते, पण असे होते की पीओ प्रीला बसतील असे पझल होते. अच्छा, म्हणजे प्री लेवलचे होते पण हां. वेळ देणं आवश्यक फक्त होतं. थोडेसे लेंदी होते की एखादी ट्रिक एखाद्या क्वेश्चन मध्ये होती अशी की ती समजली पाहिजे आपल्याला लवकर, अच्छा, एवढंच होतं. सिलॉजिझम होतं का? हा, सिलॉजिझम होते, 4-5 क्वेश्चन होते त्याचे. ओनली फ्यू वाले. हा, ओनली फ्यू होते आणि काही 1-2 नॉर्मल पण होते साधे आपले प्री सारखे. आपले बॅच मध्ये झालेले क्वेश्चन्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही होतं का की बॅच मध्ये झालं नाहीये पण ते एक्झामला विचारलं? नाही नाही, असं नव्हतं, नॉर्मलच होते आपले जे बॅच मध्ये सर घेतात ना, लोवर अच्छा. आडे सर तसेच होते, अच्छा, वेगळं काही नव्हतं. आणि इनइक्वॅलिटी पण होते, पण स्टेटमेंट वाईज होते, पूर्ण वर सिरीज दिलेली हा, हा, आणि खालच्यापैकी कुठलं करेक्ट आहे असं दिले अच्छा, होते अच्छा, 2-3 हा, क्वेश्चन. आणि बाकी मग सगळे पझलच होते आणि एक इनपुट आउटपुट पण होतं. अच्छा, ते लॉजिक लागलं पाहिजे होतं, इझीच होतं ते, अच्छा, पण खूप जणांना लागलंच नाही त्याचं लॉजिक. अच्छा. लॉजिक याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट कोणत्या टाईपचे होते? सिटिंग मध्ये स्क्वेअर बेस्ड एक होतं, अनसर्टन पण होतं, एक म्हणजे असे हे दिलं ते मंथ वाईज दिलं होतं, मंथ अच्छा. आणि डेट वाला पण होतं. 5-6 म्हणजे होते पझल आणि सिटिंग मध्ये, पण अच्छा. इझीच एका होते. एक सेटर 5-5-6-6 क्वेश्चन. हा, 6-7 हायर क्वेश्चन. रिझनिंगचे किती क्वेश्चन होते? क्रिटिकल रिझनिंग ज्याला आपण हायर म्हणतो. रिझनिंगचे 6-7 क्वेश्चन असतील, पण मी हायर रिझनिंग अटेम्प्ट नाही केलं नाही. करत. मी सांगितलं होतं मराठीत करून करा म्हणून attempt. नाही, पण ते माझं लक्षात नाही चुकलंच अशा वेळेस आहे ना. तरी. ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, मग याचा बरं रिझनिंगला जास्त वेळ दिला याच्यामुळे बाकी पेपरवर काही इम्पॅक्ट पडला का? फक्त थोडंसं क्वांटला कमी टाइम देण्यात आला, बाकी सेक्शन छान गेले, पण क्वांटला मग इकडे वेळ जास्त ओव्हरऑल तुझा किती दिल्यामुळे अटेम्प्ट होता? ओव्हरऑल किती माझे attempt होता? 128. 128. हा. चालेल चालेल, थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट तुला. चालेल, तर तुम्ही रिझनिंग बद्दल पण बघितलं असेल तर कुठल्याही विद्यार्थी असेल, जसं जीए चांगलं आहे त्याने जीए मध्ये अटेम्प्ट करा, ओव्हरऑल अटेम्प्ट चांगलं होईल. जसं क्वांट चांगलं आहे त्याने क्वांटमध्ये अटेम्प्ट करा, ओव्हरऑल अटेम्प्ट चांगलं होईल. म्हणजे असा एक्झाम असा पेपर नव्हता की बाबा कुठलंच काही सॉल्व्ह होण्यासारखं नव्हतं, असं काहीच नव्हतं. पूर्ण पेपर जो होता डुएबल होता, फक्त आपापल्या स्ट्रेंथवर खेळणं आवश्यक होतं. जसं राहुलने जीएचे अटेम्प्ट चांगले केले कारण त्याचं जीए चांगले, मग क्वांट रिझनिंगचा कॉम्बो थोडासा मे बी कमी झाला असेल. प्रत्येकाचा जास्तीचा पेपर पॅटर्न वेगळा होता, जास्तीची स्ट्रेंथ जी आहे त्या स्ट्रेंथनुसार खेळणं आवश्यक होतं. म्हणजे असं नाही की मग एखादं जीएचा तयारी केली आहे आणि क्वांट खूप डिफिकल्ट आलं, मग माझे क्वांटचे एकदम अटेम्प्ट कमी झाले आणि माझे जीएचे खूप जास्त आले. स्ट्रेंथनुसार जर तुम्ही गेला असतात तर मग डेफिनेटली प्रत्येकाचे अटेम्प्ट त्या एका रेंजमध्ये होत होते, इझिली होत होते. आता पुढचा जो मुद्दा आहे आपण येऊया ऋषिकेशवर. ऋषिकेश आपल्याला क्वांट बद्दल सांगेल. 24 अटेम्प्ट 24 अटेम्प्ट क्वांटचे ऋषिकेश झाले. तसे मुलांचे कम्पॅरेटिव्हली जे अटेम्प्ट आहेत क्वांटचे हे कमी आहेत, 15 पासून, काही लोकांचे 9-10 पर्यंत आहेत, काही लोकांचे 12 आहेत, काही लोकांचे 24 आहेत. मग याचे क्वांटचे अटेम्प्ट जास्त होण्यामागचं रिझन काय त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सर क्वांटमध्ये 4 नंबर सिरीज होत्या आणि ते एकदम सोपे होतं, म्हणजे पीओ प्री लेवलच्या हां मिसिंग इंटू 1+1 आणि डबल डिफरन्स होतं एक याच्यात. हां, बाकी काहीच नव्हतं. आणि 3 कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल होतं. पहिलं एक होतं ते एकदम आपलं नॉर्मल होतं, दुसरं होतं थोडंसं ट्रिकी होतं, पण लॉजिक लावलं होतं असतं तर लगेच सुटलं असतं, कारण त्याचे प्लस मायनस 2 फॅक्टर येत होते. म्हणजे सी ची व्हॅल्यू निगेटिव्ह होती. हां, कॅनॉट डिटरमाइन. पण बऱ्याच जणांचं म्हणणं काय होतं की बाबा असं होतं की कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे नवीन टाईप होते, नाही, नवीन स्क्वेअर रूट बेस किंवा क्यूब वाला पार्ट होता. सर त्यांनी फक्त दाखवलं होतं की क्वेश्चन अवघड आहे, पण लॉजिक लावलं तर क्वेश्चन अजिबात अवघड नव्हते ते, अच्छा. म्हणजे होण्यासारखे होते. हां. आणि डीआय पण एक ज्यांनी डीआय पहिले घेतला ते अडकले, पण ज्यांनी आधी कमर्शियल सॉल्व्ह करून घेतलं त्यांचं चांगलं अटेम्प्ट झालं. हा, म्हणजे commercial- पुन्हा सांगतो की डीआयची डिपेंडन्सी कमी करायला पाहिजे. डीआयचा डाटा एकदम चिंदी असतो, हां. पण क्वेश्चन मध्ये इतके खूप ट्रेंडिंग trending असतो. question, हा, खूप trending question. आणि त्याचं एक डीआय 2 डीआय होता, एक मिसिंग डीआय होता. मिसिंग डीआयचं नाही केलं सॉल्व्ह, पण आणि एक केसलेट पण सोपं होतं, याच्यावर होतं आपलं प्रॉफिट लॉस बेसवर. बाकी मग पेपर चांगलं होतं. अच्छा. आणि डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन सॉल्व्ह किती होते? डेटा सफिशियन्सी 2-3 होते डेटा सफिशियन्सीचे. नो परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी नाही, मेन्सुरेशन. नाही मेन्सुरेशन पण नव्हतं, प्रोबॅबिलिटी पण नव्हती. अच्छा, हां. म्हणजे पेपर डुएबल होता. डुएबल पेपर होता. हां, किती वेळ दिला क्वांटली तू? मी क्वांटला एक 32 ते 33 मिनिटं दिली. 24 साठी. हो, 24 अटेम्प्ट झाले. अच्छा. आणि ओव्हरऑल अटेम्प्ट किती झालं? 146 आहे. 146. हो. थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट तुला रिझल्टसाठी. चलो, तुम्ही बघितलं असेल रिझनिंग क्वांट बद्दल पण. तर क्वांटमध्ये काय झालं की कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 2 क्वेश्चन थोडे नवीन टाईपचे होते. नवीन टाईपचे म्हणजे कसं होतं, पॉवर जो आहे हा डिसेंडिंग ऑर्डर नव्हता, जसं एक्सचा क्यूब, नंतर एक्सचा स्क्वेअर, नंतर एक्स आणि नंतर मग शेवटी. तर त्याला काय करायला पाहिजे होतं, त्याला एक्सने जर तुम्ही डिवाइड केलं असतं तर काय झालं असतं, पॉवर एक डिक्रीज झाला असता. तर पॉवर एक डिक्रीज झाला असता तर ॲटोमॅटिकली तुमचं जे नॉर्मल क्वाड्रेटिक इक्वेशन बनलं असतं आणि मग ते सॉल्व्ह करायचं होतं. पण ऋषिकेशचं म्हणणे ते पण करायची गरज नव्हती, कारण त्यात काय होतं, सीची व्हॅल्यू निगेटिव्ह होती. सीची व्हॅल्यू निगेटिव्ह होती म्हणजे प्लस मायनस दोन्ही इक्वेशन मग तसं होतं, प्लस मायनस आलं. आता तुम्हालाही माहिती आहे प्लस मायनस आलं उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन येतं.
त्यानंतर त्याने DI मध्ये अडकला नाही. बरेच मुलं काय करतात, DIचा डेटा सोपा आहे व्हा, एक पायचार्ट बेस्ड DI होता, सोपा होता, पण त्यात क्वेश्चन्स लेंदी होते आणि ज्यांनी तिथं अडकले मग त्यांचा ओव्हरऑल क्वांटचा अटेम्प्ट कंपॅरेटिव्हली कमी झाला. असो काही हरकत नाही, मी पुन्हा सांगतोय की बाबांनो, जरी यातला अटेम्प्ट कमी झाला तरी मुलांची इकडची अटेम्प्ट जास्त आहेत आणि ओव्हरऑल त्याचा 146चा अटेम्प्ट आहे. चालेल, तर पुढे येऊया इंग्लिशबद्दल. इंग्लिश आणि कम्प्युटरबद्दल आपल्याला आता कुणाल बोलेल. हॅलो सर, इंग्लिश म्हणजे मी मागच्या वर्षी पण दिलेली होती एक्झाम, यावर्षी पण दिली आहे. इंग्लिश कम्पॅरेटिव्हली सोपं होतं, म्हणजे इझी होतं. समजा इंग्लिश आपलं जे आणि कम्प्युटर हे तिन्ही सेक्शन सोपे होते रादर दॅन क्वांट आणि LR पेक्षा. इंग्लिशमध्ये असं जे आपण पाटील सरांचे जे टेस्ट देतो तशा टाईपच होतं, म्हणजे 2 RC आले होते तोच पेपर होता. हो तेच. एक तर RC असं तर डायरेक्ट क्वेश्चन होते, डायरेक्ट आन्सर, आणि एक फक्त थोडेसे इनडायरेक्ट होते. बस एकदम इझी होता. आणि एक थोडासा नवीन पॅटर्न पाहायला भेटला, वर्ड स्वॅपिंगच्या जागी थोडं वेगवेगळे वर्ड होते, पण ते डायरेक्ट इझी होते. म्हणजे डायरेक्ट नाही, उलट सोपं होतं ते. आणि एरर पण थोडे इझीच होते. माझा इंग्लिशचा अटेम्प्ट झाला 36. चालेल. आता कम्प्युटर बद्दल विचारायचं तुला, कम्प्युटरचा पेपर पॅटर्न नेमका कसा होता, कम्प्युटरचे क्वेश्चन्स कसे होते. कम्प्युटर जर बघायचं झालं, म्हणजे मी मागच्या वर्षी पण प्रिपेअर केलं, यावर्षी पण प्रिपेअर केलं. मी खूप डीप प्रिपेअर केलं, पण इतकं डीप विचारलेलं नाही. सिंगल लाईनर, म्हणजे हार्डली 10 मिनिटात होण्याजोगते होते. आणि एकदम प्रॅक्टिकल ओरिएंटेड, जसं की हेल्पसाठी काय दाबा की शॉर्टकट की, पेज ब्रेक साठी काय, आणि एखादा क्वेश्चन प्रिंटरवर आउटपुट डिव्हाइस असे. बस तशा टाईपचे. तशाच टाईपचे. एकदम म्हणजे शॉर्टकट कीजवर होते 2-3. आणि बस. आणि बाकी काही इझी होतं, म्हणजे मी खूप डीप मध्ये केलं होतं, पण तसं काही नाही. ज्यांनी कोणी फक्त असे वरवरचे MCQ केले असतील, बस ऑटोमॅटिक जमलं असतं. आणि कम्प्युटरचा अटेम्प्ट किती आहे. माझा कम्प्युटरचा अटेम्प्ट आहे 35. पण मला शुअर आहे की 30 ॲव्हरेज येतील. ओव्हरऑल अटेम्प्ट किती झाला. ओव्हरऑल माझा 135. बरं, आता तू वर्षभरापासून तयारी करतो, तर काय वाटतं की मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स आणि या वर्षीचा एक्सपिरियन्स दोघांमध्ये काय. मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स सर, हा जर पेपर बघितला मी, तर याच्यात मला इंग्लिश, जी आणि कम्प्युटर हे तिन्ही सेक्शन इझी गेले, खूप इझी गेले. आणि मागच्या वर्षी मला क्वांट LR खूप इझी गेलं होतं. म्हणजे माझा मागच्या वर्षीचा कॉम्बो होता 46. यावरचा तो एकदम ड्रॉप झाला, 27ला झालो मी. तर त्यामुळे ते वाटे, पण मी इकडे जास्त वेळ दिला आपलं GA ला. म्हणजे GA ला मी जवळजवळ 15 मिनिटं दिले, पण मला असं वाटतं 30 मार्काच्या जवळपास मला GA ला आरामात येतील मला. बस. चालेल. ओव्हरऑल अटेम्प्ट किती झाला. ओव्हरऑल माझा 135. चालेल. चलो, थँक्यू ऑल ऑफ यू. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ओव्हरऑल पेपर पॅटर्न कसा होता, आणि सगळेजण हेच म्हणतात की बाबा पेपर डुएबल होता पण लेंदी होता. म्हणजे जर एखाद्या पर्टिक्युलर सेक्शन माझी स्ट्रेंथ आहे, फॉर एक्झाम्पल मी मॅथ्स शिकवतो, मी मॅथ्समध्ये जर प्रॉपर टाइम दिला असतं तर अराउंड 35-40 अटेम्प्ट होणे शकले. माझ्याबद्दल बोलतो, तुमच्याबद्दल पर्सनली घेऊ नका, ठीक आहे. तर कुठलाही विद्यार्थी हेच म्हणतोय की पेपर डुएबल होता, म्हणजे असं नव्हतं की भयानक काही. जसं मागच्या वर्षी IBPS POचा पेपर पॅटर्न होता, मला वाटतं IBPS PO मागच्या वर्षी किती भयानक होतं. म्हणजे मुलांची पार बाहेर आल्यानंतर परिस्थिती अशी होती, 4 अटेम्प्ट 5 अटेम्प्ट. पण तसं काही नवीन यावेळेस नव्हतं. जे होतं ते आपल्या ओव्हरऑल शिकवण्यातलंच होतं, किंवा जे आपण विद्यार्थी अभ्यास करतात त्यातलंच होतं. फक्त असं होतं की लेंदी होता पेपर, त्यामुळे अटेम्प्ट मुलांचे त्या मानाने कंपॅरेटिव्हली कमी झाले. क्वांट रिझनिंग त्याचं म्हणणं आहे की क्वांट रिझनिंग कंपॅरेटिव्हली लेंदी होतं, मग टाइम माझा तिथं मी कमी दिला मुद्दामून, आणि इकडेच 2-3 सेक्शन होते, त्या 3 सेक्शनवर जास्त टाइम दिला. तर मी पुन्हा सांगतोय की हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नेमकं या पेपरमध्ये अवघड काय आणि सोपं काय. मी तुम्हाला लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये पण सांगितलं होतं की बाबांनो, असं विचार करू नका की क्वांट रिझनिंगचा एवढा वेळ द्यायला पाहिजे, इंग्लिशला एवढा वेळ. तुम्ही वेळ द्या, पण तुमच्या हे पण लक्षात आलं पाहिजे की डुएबल आहे की नाहीये. कुठल्या, जसं त्या दिवशी मी मला वाटतं परवा दिवशी सांगितलं होतं की बाबांनो, समजा असा विचार करू नका की मी GA 15 मिनिटात सुटलं पाहिजे. एखाद्या वेळी GA 2 सिंगल लाईनर न विचारता डबल स्टेटमेंट 3 स्टेटमेंट विचारलं, ऑल ऑफ द वॉल विचारलं, तर मग अशा वेळेस 17-18 मिनिटं लागतील. आणि राहुलने तेवढा वेळ दिला, मग प्रॉपरली अटेम्प्ट नाही तेवढे झाले. सेम बाकी लोकांबद्दलही तुम्ही अनुभवलं. आता ओव्हरऑल अनालिसिस जर बघितलं तर ओव्हरऑल मुलांचे अटेम्प्ट जे आहेत यांच्यापैकी असेल, बाकी लोकांचे ज्यांचे फनल त्यांच्याबद्दल मी सांगतोय. आता क्वांट बद्दल जर बोलायचं झालं तर एक ज्याने 30-32 मिनिटांचा वेळ दिला, 30-32 मिनिटांचा वेळ,
त्याच्या अराउंड एक 15 ते 20च्या आसपास अटेम्प्ट झाले. आता 15 ते 20च्या आसपास अटेम्प्ट कुणाच झाले, ज्याने DI मध्ये टाइम दिला नाही. आता मी पण सांगतोय काही लोकांचे 9-10 अटेम्प्ट आहे क्वांटमध्ये. कारण काय की DI मध्ये अडकले किंवा केसलेट मध्ये. बऱ्याच जणांनी काय केलं, 2 जणांचे मला फोन आले की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही केसलेट पूर्ण सॉल्व्ह केलं, पण क्वेश्चन एवढे लेंदी होते आम्हाला क्वेश्चनच लक्षात नाही आले, क्वेश्चन सॉल्व्ह होईवर पण टाइम निघून गेला. तर पुन्हा तेच की क्वेश्चन सिलेक्शन किती इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन सिलेक्शन किती मॅटर करतं. पहिल्यांदाही सांगितलं होतं की क्वांट रिझनिंग करताना 1 मिनिटात पूर्ण पेपर बघून घ्या आणि मग अटेम्प्ट करायला चालू करा. कारण जेव्हा तुम्ही पेपर पूर्ण बघता तेव्हा तुमच्या लक्षात येते कोणता पेपर म्हणजे कोणते क्वेश्चन डुएबल आहेत आणि कोणते क्वेश्चन डुएबल नाही आहेत. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग बद्दल जर बोलायचं झालं तर लॉजिकल रिझनिंग मध्ये पण अटेम्प्ट मुलांचा झाला, फक्त टाइम प्रॉपरली देणं आवश्यक होतं. इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, बघा इंग्लिश, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर मी ॲव्हरेज अटेम्प्ट 28, 30, 28, 32. आता याच्यापेक्षा मुलांचे अटेम्प्ट कमी आहेत, नाही असं नाहीये, पण ॲव्हरेज बद्दल बोलतोय मी. आणि मी थोडेसे अप्पर एंडला घेतले, कारण जे लोकांचे मी रिव्ह्यूज ऐकले किंवा ज्या लोकांना मी रिव्ह्यूज विचारले यांचे मिनिमम मी अशाच लोकांचे रिव्ह्यू घेतले की ज्यांचे मिनिमम एका वर्षांची तयारी आहे. एकदम कुणी यावर्षीच प्री पास झालंय, अचानक मी आता माझी नवीन बॅच होती प्री पास झालो, तर अशा लोकांची अटेम्प्ट तशी मेन्सची तयारी कंपॅरेटिव्हली कमी असल्यामुळे कमीच होतील. पण ॲव्हरेज अटेम्प्ट बद्दल जर बोलायचं झालं तर 120-130 चा जो अटेम्प्ट आहे हा मुलांचा आहे, मिनिमम 120च्या आसपास ॲव्हरेज अटेम्प्ट, ज्याने मिनिमम 1 वर्ष तयारी केली. ठीक आहे, तो ओव्हरऑल अशा पद्धतीचा RRB POचा मेन्सचा पेपर पॅटर्न यावेळेस होता. आता पर्टिक्युलरली क्वांट बद्दल जर बोलायचं झालं तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयामध्ये काय काय होतं बघा. नंबर सिरीजचे 4 क्वेश्चन होते, पण मिसिंग टाईपचे होते. मिसिंग टाईपचे ऑलमोस्ट 4 चे 4 क्वेश्चन बऱ्याच जणांना जमून गेले. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 3 क्वेश्चन होते, यातला एक क्वेश्चन एकदम इझी होता, 2 थोडेसे लेंदी होते. पण जसं मी सांगितलं की दोन्ही क्वेश्चन जे ते इक्वेशन याने येऊन जात होते, साइनने येऊन जात होते. अराउंड इथे एक 3 क्वेश्चन. प्रॉफिट अँड लॉस बेस केसलेट होता, प्रॉफिट अँड लॉस बेस केसलेट. त्यानंतर एक पायचार्ट वाला, आता प्रॉफिट अँड लॉस बेस केसलेट मध्ये होतं, मला वाटतं चेअर आणि टेबल दिलं होतं, त्यांची CP दिली होती, फर्निचरचा सेट, चेअर आणि टेबल, आणि मग त्यांची CP दिली होती आणि प्रश्न विचारले होते सेलिंग प्राइस प्रॉफिटवर. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा प्रॉफिट अँड लॉस बेस केसलेट होता. पण प्रॉब्लेम असा आहे की केसलेट बऱ्याच जणांचा लगेच बसला, क्वेश्चन सॉल्व्ह करायला थोडासा वेळ लागला. त्यानंतर एक पायचार्ट बेस DI होता. आता पायचार्ट बेस DI मध्ये नॉर्मल आपण जे प्री मध्ये शिकतो, प्री लेवलच होतं एकदम. पहिल्या पायचार्ट मध्ये टोटल स्टुडंट्स दिले होते, बॉईज आणि गर्ल्स, आणि दुसऱ्या चार्ट मध्ये बॉईजचा पर्सेंटेज दिला होता. मग टोटल बॉईज पण दिले होते वरती, 80 बॉईज होते आणि त्याचे पर्सेंटेज दिले होते. म्हणजे एकदमच चिल्लर होता, क्वेश्चन पण सॉल्व्ह, म्हणजे तुम्ही डेटा न काढता एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत होते, पण क्वेश्चन लेंदी होते. हा, म्हणजे बॉईज आणि गर्ल्सवर प्रश्न विचारतील आणि इयरवर प्रश्न विचारला असेल, वय वगैरे काढा, तर असे ट्रेंडिंग टाईपचे क्वेश्चन होते. याच्यावर 6 क्वेश्चन होते. मिसिंग DI जो होता, इक्वेशन बेस, व्हेरिएबल बेस, हा कुणीच सोडवलं नाही, बऱ्यापैकी लोकांनी याला सोडवलं नाही, कारण हा लेंदी पण होता आणि मिसिंग व्हॅल्यू अगोदर काढायच्या होत्या. त्यानंतर कमर्शियलचे क्वेश्चन होते 7 ते 8 प्युअरली कमर्शियलचे, आणि यांचं म्हणणं आहे की प्री लेवलचे क्वेश्चन होते, एकदम पार्टनरशिप असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल, SICI असेल, त्यानंतर AGSचा प्रश्न होता. ठीक आहे, असे 7 ते 8 क्वेश्चन होते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुठेही प्रोबॅबिलिटी विचारलं नव्हतं, कुठेही मेन्शुरेशन नव्हतं, कुठेही परम्युटेशन कॉम्बिनेशन नव्हतं, म्हणजे नवीन असं काहीच नव्हतं. त्यानंतर क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 चे 3 क्वेश्चन आणि डेटा सफिशियन्सीचे 5 क्वेश्चन अशा पद्धतीने होते. मग आता एक जेन्युइन विद्यार्थी जर प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन, आता मी 15 क्वेश्चन किंवा 20 अटेम्प्ट जे 20, 15, 20 अटेम्प्ट ॲव्हरेज कसे ते सांगतो. अराउंड इकडे जर 4 चे 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि इकडचा मी एकच क्वेश्चन पकडतोय, चला 2 क्वेश्चन तुम्ही स्किप करून टाकले. त्यानंतर हा जो DI होता पायचार्ट बेस, यातले अराउंड एक 4 क्वेश्चन, त्यानंतर 7 ते 8 क्वेश्चन पैकी इकडून एक 6 क्वेश्चन, आणि क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 चे 3 क्वेश्चन, हे 3 आणि 6 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, आणि एक 18 अटेम्प्ट जो आहे हा अराउंड जर तुम्ही मोठा मोठी केला असता झाला असता. ते पण मी वरच्या लेवलला सांगतो. मी म्हणतोय तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बेस केसलेट बसवलं नाही, तुम्ही याचे पण 2 अटेम्प्ट केले नाही, तर अशाही पद्धतीने इझिली अटेम्प्ट होऊ शकत होता. फक्त प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन इम्पॉर्टंट होतं. बाकी येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी काय असेल तर ऑफकोर्स ही POची एक्झाम होती. क्लरिकलची येणारी जी एक्झाम आहे RRB क्लर्कची, कंपॅरेटिव्हली याच्यापेक्षा इझीच असेल. पण हे पुन्हा समजून घ्या की एक्झामला जात असताना डिसाईड करून जाऊ नका की कोणता क्वेश्चन डिफिकल्ट येईल, कोणता सेक्शन डिफिकल्ट येईल, कोणता सेक्शन अवघड येईल. फिक्स टाइम ठरवू नका. हा, तुम्ही ठरवलंय ना, पहिल्या 1 मिनिटामध्ये क्वांट बघून घ्यायचं, डुएबल आहे 30 मिनिटं दिले, रिझनिंग डुएबल आहे 30 मिनिटं दिले, काय सांगावं पुन्हा उद्या पुन्हा GA कम्प्युटर आणि इंग्लिश सोपं आलं तिकडून अटेम्प्ट. आपल्याला अल्टिमेटली काय, आपल्याला सिलेक्शन पाहिजे. आपल्याला हे इगोवर घ्यायचं नाही की मला कोणता अटेम्प्ट होतोय. आपला प्रश्न काय किंवा आपलं टार्गेट काय की अटेम्प्ट व्हायला पाहिजे, मग तो कुठूनही होत, मार्क मिळायला पाहिजे, रन आने चाहिए, तो भले बाउंड्री से आहे या फिर सिंगल डबल से आहे.
ठीक आहे. तर ओव्हरऑल असा पेपर जो होता यावेळेसचा होता. बाकी लवकरच रिझल्ट लागेल. होपफुली सगळेजण पास होतील. मॅक्सिमम लोक यावेळेस पास होतील. मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षाही चांगले रिझल्ट यावेळेस येतील, कारण की हे 3 सेक्शन कंपॅरेटिव्हली सोपे होते. ठीक आहे. तर बाकी ओव्हरऑल नवीन असं काही पेपरमध्ये नव्हतं. पुढच्या एक्झामच्या हिशोबाने पण आपण काही सेशन घेऊयात. ठीक आहे. बाकी जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन जे आहेत हे आपल्याकडे पोहोचलेत. क्वांटचे क्वेश्चन काय आपल्याकडे क्वेश्चन पोहोचलेत. त्या पर्टिक्युलर फॅकल्टीज ज्या आहेत त्या ओव्हरऑल सेक्शन बद्दल बोलतील. ठीक आहे. चलो भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.